तर मनीषा आली बरं का शिरूवरून आणि बघा किचन कसं चमकायला लागले आता आमचं. इकडची पण भांडी वगैरे मस्त साफसफाई केली आणि आता आमची झालेली दिवाळी बनवायला सुरुवात. मामांनी बाजार आणलाय. तर इथं शंकरपाळ्याची तयारी चालू आहे आमची. इथं तूप, साखर आणि पाणी एकत्र केलेलं आहे. शंकरपाळ्यासाठी पीठ मळून घ्यायचे आणि मनीषा फुल तयारीत आहे आता. बघा सगळं इथं काय काय करायचे तिने काढून ठेवलेले. करंजाचं साहित्य इथं काढून ठेवलेलं आहे. तर मस्त जेवण वगैरे करून आता भांडी वगैरे घासली. पण मनीषाने मिक्सर आणलेला आहे इथं साखर वगैरे पिसायला आणि घेतो आता मस्त दिवाळी करतो. रात्रीचे बघू आता किती वाजता तुम्हाला सांगते. आत्ता वाजलेले 9:15 आणि त्यानंतर मग दिवाळी होईपर्यंत किती वाजता ते सांगते. इथं बेसन पिठाचा डबा घेऊन आलेली लाडू करायचे म्हणून. आत्याने एवढं बेसन पीठ दळून ठेवलेले घरच्या डाळीचं. घरच्या डाळीचं भारी लागतात आहे ना लाडू. तर चला आता घेतो पीठ मळून आम्ही. मनीषाची चाललेली रवा भाजायची तयारी आणि इकडं अण्णांची खोबरं किसायची. दोघं करंजाचीच तयारी करतात आणि इकडं खायची तयारी फक्त. का हो अण्णा? अण्णा हसायला आली होती ना. इकडं तोंड करा एकदम. अण्णा लय हेल्प करतात मनीषाला. मी नाही करत तुला करता बघितलं. आणि आमचा दादू पण आलाय सुट्टीवर. मी सुट्टी आहे, मला नाही करायचं. त्याला काही काम नाही आता सध्या. आणि आता शंकरपाळ्याचं पीठ मळायचं. पोरींला स्वयंपाक त्यांना स्वयंपाकाचा हा विषयच नाहीये. त्यांची मजा आहे. म्हणल्यावर तुम्हालाच लय त्रास होतो. फोन लगेच येते. दिवाळीची लय धामधूम आहे बा. काय काय चाललंय? काय बनवताय? शंकरपाळ्याचं पीठ. किती किलोच आहे? 2 किलो. 2 किलो शंकरपाळ्या. लाडू किती किलोचे व्हायचे आता हे? एवढं बनवायचे आम्हाला. 10 वाजले तयारी होता. एकच आयटम बनवायचा होता याच्या काहीतरी, म्हणजे दिवसाचं बनवायचं होतं. खाली बसलेत सगळे. माझं भाऊ करतो काम.